आता खरं सांगा, उकडीचे मोदक पाहून तुम्हालाही बाप्पाची आठवण झाली ना? तर मोदक बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं दूध टाकायचं, त्यात थोडंसं मीठही टाकायचं. आता तांदळाचं पीठ टाकून ते छान असं मिक्स करून घ्यायचं व 10 मिनिट गॅस बंद करून वाफवून द्यायचं. तोपर्यंत इकडे सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं, त्यात बारीक केलेलं खोबरं व गूळ टाकायचा व ते छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडीशी विलायची टाकायची, थोडीशी खसखस टाकायची व ते छान असं मिक्स करून द्यायचं, म्हणजे आपलं सारण छान असं तयार होईल. आता वाफवून घेतलेलं तांदळाचं पीठ आपल्याला गरम गरम छान असं मळून घ्यायचंय. ते छान असं मळून झालं की त्याचा छोटासा एक उंडा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखा त्याला छान असा शेप द्यायचा व असा मोदकाचा शेप तयार झाला की त्याच्यामध्ये सारण भरायचं व छान असे मोदक तयार करून घ्यायचे. आता आपल्याला मोदक छान असे उकडून घ्यायचे. त्यासाठी एका पातेल्यात थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं, त्यावर पुरणाची चाळणी ठेवायची, एक स्वच्छ धुतलेला कपडा त्यावर ठेवायचा, त्यावर आपण बनवलेले मोदक ठेवायचे व ते छान असे वाफेवर थोड्या वेळ उकडून द्यायचे.